नमस्कार मंडळी. वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. पुण्यात हडपसरमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जबरदस्त सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी डायरेक्ट टार्गेट केलं शरद पवार यांना. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक अतृप्त आत्मा आहे ज्याची भटकंती सुरू आहे आणि तो कुणाला स्थिर बसू देत नाही, असा तो आरोप होता. नाव घेतलं नव्हतं, पण ते शरद पवारजींना उद्देशून आहे हे प्रत्येकाला कळलं. तर ही झाली आजची पार्श्वभूमी. आता या पार्श्वभूमीवरची आजची माझी वात्रटिका ऐका. शीर्षक आहे, अतृप्त आत्म्याची भटकंती नुसतीच लटकंती. अतृप्त आत्म्याची भटकंती नुसतीच लटकंती. अस्थिर राजकारणासाठी अतृप्त आत्मा भटकत आहे. राज्यातच बहुमत मिळेना, 45 वर्षे लटकत आहे. मोदींच्या आरोपाची तोफ पुण्यात जोरात धडाडली. प्रत्येक मेंदूत एक साथ बारामतीचीच वीज कडाडली. 4 वेळा मुख्यमंत्री, पूर्ण कार्यकाळ मिळालाच नाही. नारद मुनीचा मार्ग, वेळ कसा गेला कळालाच नाही. अतृप्त आत्म्याचे लक्ष फक्त आमदारांची फोडाफोडी, विरोधकांची तोडातोडी, बहुमतासाठी जोडाजोडी. भावी पंतप्रधानांच्या रांगेत बरेच जण येऊन बसलेत. आता काय झालंय? भावी पंतप्रधानांच्या रांगेत बरेच जण येऊन बसलेत. राहुल बरोबर खरगे, ममता आणि उभाठाही दिसलेत. अतृप्त आत्म्याची भानामती यापुढे चालणार नाही. कुणीही स्पष्ट बोलणार नाही, पण भीकही घालणार नाही. मंडळी, ही होती छोटीशी वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. चला तर उद्या भेटूया. मनापासून धन्यवाद.